आज बनवूया बोंबल्याची चटणी, सुके बोंबील, तिखट झणझणीत हिरवी मिरची, कढीपत्ता, लसूण, मीठ। चला मग आता रेसिपीकडे। सुके बोंबील टाकते चुलीत। आरावरती चांगले बोंबील भाजून घ्यायचे। बोंबील भाजले आता घेते काढून। सुके बोंबील भाजले आता त्याचे खांड करून घेऊया। अशी यांची खांड करायची। बाळाओ भाजून झाले, खांड करून झाले, आता मस्त पैकी धुवायचं। आता बाळांनो मस्त पैकी धुवून घेऊया। धुवून घेतले आता काढून घेऊया। बाळांनो थोडा आता वरच्यावर धुवून घेऊया। बाळांनो पाटावर आणता चांगला धुवूया आणि मग मिरची वाटूया। मीठ, लसूण, हिरवी मिरची पहिले टेचून घेऊया आणि मग वाटूया। वाटायला सोपं पडन। बाळाओ गावाकडे तिखट खात्यात म्हणून जास्त मिरच्या घेतल्यात। तर घसरीचे बाळाओ तुम्हाला पुढची रेसिपी कंची बघायला आवडेल कमेंट करून मला सांगा, मी नक्की बनवेन। आई त्याची आग नाही होता एवढ्या मिरच्यांनी? नाही बाबा, आता सवय झाली आम्हाला वाटायची। आता थोडी करतोय का, आज किती वर्ष आम्ही करत आलोय। अजून मला पाट्यावरच वाटण आवडतं खायला। बाळांनो मस्त पैकी मिरची बारीक केलेली आहे। आता वतूया बोंबील। ठेसून घेते म्हणजे वाटता येईल। ठेसून झाले आता वाटूया। बाळाओ झाला बर का आता आपल्या बोंबल्याच्या मिरचीचा गोळा। आता काढते। बाळांनो चूल पेटली, आता ठेवते तवा। तेल तापले, टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा एकदम कडक। आता बोंबल्याची मिरची वाटली, पाट्यावरचा गोळा। पाट्याची चटणी बघा बाळांनो कशी झाली आपली चटणी। झाली आता बाळावर झाली। आता आपली मिरची आता खाली काढून घेते। बाळांनो चटणी आता खाली घेते। बघा बाळांनो झाली बोंबल्याची चटणी। आता लावू बोंबील चटणीचा ताट। ही भाकर, हा कांदा, ही आली बोंबील चटणी। बघा मित्रांनो आपली बोंबील चटणी ताट तयार झालेलं आहे। सोबत आपली बोंबील चटणी आहे, भाकर आहे, कांदा आहे मस्त पैकी। चला ट्राय करूया। मस्त भाकर आहे। ओहो बोंबील चटणी, ओहो आईने मस्त झणझणीत केली, आम्ही झणझणीत खातो।